नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा, जिला तुम्ही 6माही परीक्षा बोलता. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रथम सत्र परीक्षेची इयत्ता 8वीची विषय मराठीची कृतीपत्रिका, विषय मराठीची प्रश्नपत्रिका, विषय मराठीची क्वेश्चन पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, तुम्ही इथे वाचू शकता प्रथम सत्र परीक्षा 2024-25 संकलित मूल्यमापन इयत्ता 8वी विषय मराठी. ओके, तर पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत. व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत बघा, सर्व A to Z क्वेश्चन्स तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि तुम्हाला तुमच्या पालकांसोबत तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल तर अगदी छान तुम्हाला संपूर्णपणे हा तुमचा प्रथम सत्राचा 6माहीचा पेपर अगदी सोप्या पद्धतीने पार पडणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या घरापर्यंत पोहोचवत असतो. ओके, तर चला व्हिडिओला सुरू करूया. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, इथे विद्यालयाचे नाव, इथे तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव टाकायचं, त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव, तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव, त्यानंतर तुमचा हजेरी क्रमांक आणि इथे तुकडी तुमची टाकायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विभाग 1 ज्यामध्ये तुम्हाला गद्य आहे, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही उतारा असणार आहे आणि उतार्यावरती आधारित तुम्हाला काही प्रश्न असणार आहे. बघा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि तुमचाही सराव व्हावा याकरिता ही प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही देखील फक्त 20 ते 30 मिनिटांमध्ये क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर तुम्ही खरंच अभ्यास करायचं ठरवलं तर तुम्ही अर्धा ते 1 तास देऊ शकता आणि क्वेश्चन पेपर स्वतः तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम विभाग 1 गद्य, ज्यामध्ये तुम्हाला एक उतारा असणार आहे. सर्वप्रथम उतारा वाचूयात. मी एकदा एका शाळेत गेलो होतो. शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतात हे पाहून मी सुकावलो. मुले प्रार्थनेहून परतली. मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे का? मुले म्हणाली, अद्बल, आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडीच आहोत. मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? मुले आश्चर्याने पाहतच राहिली. त्यांना असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता. तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? हो हो करते. करते तर प्रेम करते म्हणजे काय करते? आमचे पालनपोषण करते, आम्हाला वाढवते. मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? देशाचे पालनपोषण करू, गौरव वाढवू. पण देश म्हणजे काय? देश म्हणजे देशातील सर्व लोक. देशावर प्रेम करणे हे एक वेगळे सोपे पण देश बांधवांवर प्रेम करणे किंवा देश बांधवांवर करणे अवघड, होय ना? हो, खरे खरे आहे. भारतावर प्रेम म्हणजे भारत भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. आपल्याकडे काही लोके नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोके नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात म्हणजे देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम हवे, होय ना? बरोबर आहे, मुले म्हणाली. एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले, ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. तर इथपर्यंतचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा परिचय आहे. तर चला बघूया काय प्रश्न असणार आहे. सर्वप्रथम आहे, आकृती पूर्ण करा. आईचे मुलांवरील प्रेम म्हणजे, तर विद्यार्थी मित्रांनो आईचे मुलांवरील प्रेम म्हणजे काय आहे? तर पालन आणि पोषण. ओके, तर आई काय करते? पालन आणि पोषण, जे की मुताऱ्यामध्ये वाचलेलं आहे. तर मला वाटतं की याचं उत्तर पालन आणि पोषण आहे. 100% नॉट शुअर, बट पुन्हा एकदा तुम्ही वाचून घ्या. 99.9% आन्सर हेच असणारे, पालन आणि पोषण. हे दोन उत्तरे, दोन नावे तुम्हाला इथे लिहायची आहे आणि तुम्हाला इथे पुरेपूर मार्क, तुमचे 2 मार्क इथे तुम्हाला मिळणार आहेत. जाऊया पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो, चूक बरोबर ती लिहा. चूक बरोबर ती लिहायचं आहे. अगदी सोपी प्रश्नपत्रिका असणार आहे. ओके, अगदी सोपी प्रश्नपत्रिका आहे ही. तर बघा, देशावर प्रेम करणे म्हणजे देशाच्या भूमीवर व भूमिपुत्रांवर प्रेम करणे होय. ओके, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे काय आहे? बरोबर. हे विधानचे पहिलं विधान आहे ते बरोबर आहे. ते नंतर आहे, केवळ भूमिपुत्रांवर प्रेम करणे म्हणजेच देशावर प्रेम करणे होय. तर विद्यार्थी मित्रांनो दुसरं विधान चूक आहे. ओके, पुन्हा एकदा सांगतो, पहिलं विधान 1 नंबरचं विधान काय आहे? बरोबर. आणि दुसरं विधान जे काय आहे ते विधान आहे विद्यार्थी मित्रांनो चूक. ओके, जाऊया पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कृती, व्याकरणावरती आधारित कृती तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्यामध्ये पुढील तक्ता पूर्ण करा म्हटलेला आहे आणि पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे. तर पुल्लिंग आणि स्त्रीलिंग तुम्हाला ओळखायचं आहे. तर मुलगा विद्यार्थी मित्रांनो पुल्लिंगमधील, मुलगी स्त्रीलिंगमधील, त्यानंतर स्त्रीलिंगमधील, पुरुष पुल्लिंगमधील, मामा पुल्लिंगमधील, मावशी स्त्रीलिंगमधील, त्यानंतर आजोबा पुल्लिंगमध्ये येतील, बहीण ही स्त्रीलिंगमध्ये येईल, वडील हे पुल्लिंगमध्ये येतील, तसेच विद्यार्थी मित्रांनो आई ही देखील स्त्रीलिंगमध्ये येईल. अशा पद्धतीने तुम्हाला शब्दांचे वर्गीकरण करायचे आहे. जर तुम्हाला स्पीड थोडीशी वाढवा वाटत असेल, म्हणजे थोडी फास्ट वाटत असेल व्हिडिओ, तर सेटिंगमधून तुम्ही स्पीड कमी करू शकता. ओके, तर बघा पुनश्च एकदा सांगतो, मुलगा हा पुल्लिंग आहे, मुलगी ही स्त्रीलिंग आहे, स्त्री ही स्त्रीलिंग आहे, पुरुष हा पुल्लिंग आहे, मामा हा देखील पुल्लिंग आहे, मावशी हा शब्द स्त्रीलिंग आहे, आजोबा हा शब्द पुल्लिंग आहे, बहीण हा शब्द स्त्रीलिंग आहे, वडील हा शब्द पुल्लिंग आहे आणि आई हा शब्द स्त्रीलिंग आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. परिपूर्ण मार्क तुम्हाला 2 पैकी 2 मार्क येथे मिळून जातील. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सहमत, तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात सांगा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आई तुमच्या आईचे तुमच्यावरती प्रेम आहे. हो, नक्कीच आहे. तुमची आई तुमचा अभ्यास घेते, हे देखील प्रेम आहे. तुमची आई तुम्हाला रागावते, बोलते, हा देखील तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम आहे. तुम्ही शाळेत जात असताना तुमची आई तुम्हाला सांगते की रस्त्याच्या एका बाजूने जा, हे देखील प्रेमच आहे. स्वतःची काळजी घे, टिफिन खा, हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगते, हे देखील काय आहे? तुमच्या आईचं तुमच्यावरती असलेलं प्रेम आहे. तुमची आई तुमच्यावरती कातवते, ओरडते किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मारते, हे देखील एक प्रकारचं प्रेम आहे. तुमची आई जेव्हा तुम्ही शाळेत जाता तेव्हा तुम्हाला सांगते
ते ₹2 देते आणि तुम्हाला सांगते चॉकलेट घेण्यासाठी, किंवा विद्यार्थी मित्रांनो अनेक गोष्टी असतात, जसं की तुमची आई तुम्हाला सांगते की एका बाजूने रस्त्याने शाळेत जा किंवा एका कडेने जा, कुणाचं नाव घेऊ नको. हे देखील तुमच्या आईचं तुमच्यावरती असलेलं प्रेम आहे. कोणताही एक प्रसंग सांगायचा आहे, जसं की विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपासा प्रसंग तुम्ही सांगू शकता तुमच्या आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, की एक दिवस तुम्ही पावसाचं तुम्हाला प्रसंग मांडता यायला हवा, तुम्ही 8वीला आहात, एवढं तर तुम्हाला जमणार नाही, पण मी तुम्हाला एकदम सोपासा प्रसंग सांगतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने तो मांडणी करू शकता. की एक दिवस मी शाळेतनं येत होतो आणि शाळेतनं येत असताना अगदी जोराचा पाऊस सुरू झाला, धबधबाट पाऊस सुरू झाला आणि त्याच वेळेला मी घरी ओलावून आलो. त्यावेळेला माझ्या आईने पळत पळत येऊन माझं डोकं जे आहे ते कोरडं केलं. ओके, माझे केस जे ओले होते ते कोरडे केले, कारण मी आजारी पडू नये. तर या प्रसंगातून मला माझ्या आईचे प्रेम दिसून येते. तर सहमत आहे, तुम्ही तुमचं उत्तर कसंही मांडलं तर तुम्हाला इथे मार्क मिळणारच आहे. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये आहे खाली दिलेल्या उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कृती करायची आहे, आकृती पूर्ण करा, झोपडीतील वास्तव. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक उतारा दिला आहे, त्याच्यानुसार सूचनेच्या अनुसार कृती करायची आहे. एवढ्या मोठ्या शाहिराने आपले आपले आपलेपणाने मला जवळ केलं, जणू काही फार वर्षाची आमची ओळख आहे. अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं वागणं चाललं होतं. पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो. अण्णांचा निरोप घेऊन मी घरी आलो. तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीस गेलो तर असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते. जेव्हा जेव्हा मी जाई तेव्हा तेव्हा ते लिहितच असत. 5 मिनटं मी आतल्या एका बाजूला उभा होतो. तिथं पाणी साचलेलं छोटं डबकं होतं. चुलीजवळ साठे वहिनी गालाला हात लावून विचारमग्न बसल्या होत्या. त्यांच्याजवळ एक तांब्या, एक जर्मनचं ताट, एक डेचकी असा हा संसार तोंड वासून पडलेला. चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडं होती. अण्णांच्या वलानीला बऱ्यांपैकी एक सदरा लेंगा हँगरला लोंबकळत होता. अण्णांच्या समोर एक पुतळा होता. तो गॉर्कीचाच असावा, कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं की अण्णा गॉर्कीला गुरु मानतात. तो त्यांचा आदर्श आहे वगैरे. हे दृश्य पाहत असताना एकाएकी मजकडे अण्णांनी पाहिलं. केव्हा आलात विचारलं. नुकताच आलो असं मी सांगितलं. मी चिराग नगरात गेलो नाही तर अण्णा प्रेमाने रागवत. अण्णांना माझ्याविना करमत नसे व मलाही नसे. हळूहळू आमचा घरोबा वाढला. एकदा अण्णांना विचारून त्यांची वही चाळली. त्या 80 पानी वहीत कुठलंही वाक्य वा कुठलीही ओळ अण्णांनी खोडल्याचं मला दिसलं नाही. एकदा कुठले 2 प्रकाशक आले. त्यांनी अण्णांच्या 80 पानी 2 वह्या घेतल्या. माझ्या समक्ष एन ट्रान्झिस्टर अण्णाला देऊन, बरं आता अण्णा येतो असं म्हणत निघून गेले. अण्णांच्या कथेचं मानधन केवळ एक ट्रान्झिस्टर. मी विचार करत राहिलो. कधी कधी अण्णाही माझ्या घरी येत. असेच एकदा माझ्या घरी अण्णा जेवायला आले होते. जेवण उरकल्यावर आम्ही गप्पा करत होतो. माझ्या पत्नीला म्हणाले, बाय, मी जर जगलो वाचलो तर माझ्या विठ्ठलाला मी रशियाला घेऊन जाईन. अण्णांचं बोलणं मध्येच थांबवून मी म्हणालो, अण्णा, मॉस्को शहरात आपल्या कादंबऱ्यांचं तिथल्या भाषेत अनुवाद झालेत असं मी ऐकलंय. अण्णा होय म्हणाले. अण्णा, मॉस्कोमध्ये आपल्या कादंबऱ्यांना अनुवादांचे अमाप असं मानधन तिथल्या बँकेत आहे असंही म्हणतात. तुम्ही ते मानधन काही करून मिळवा. आलिशान बंगला बांधा. त्यात डायनिंग टेबल, कोच, बेडरूम, पुस्तकांची कपाटं, सगळं थाटामाटातच करता येईल. आणि अण्णा, तुम्हाला लिहायला सुरेख टेबल, त्यावर टेबल लॅम्प, लिहायला उत्तम लेखण्या असं सरंजाम असल्यावर तुम्ही जे लिहिता त्याहून तुमचं लिखाण सरस होईल. अण्णा हसत हसत म्हणाले, विठ्ठला, बंगला, मोटर, बागबगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोलीत फुलदाणी, टेबल, आराम खुर्ची या सर्व साधनांचा मला मोह नाही. अरे, झोपड्यात दीनदलितांची दुःख मला अनुभवायला मिळतील. गोरगरिबांची पोट तिडकीची भाषा, त्यांचे जीवनमान, तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. बंगल्यात मला एक अक्षरही सुचणार नाही. तर बघा, अगदी सोपासा हा परिच्छेद होता. थोडासा लिंगी आहे, म्हणजे थोडासा मोठा परिच्छेद आहे, परंतु यावरतीच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. बघा, खाली दिलेल्या उत्तरेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. उत्तर आपण वाचलेलं आहे. आकृती पूर्ण करा. झोपडीतील वास्तव. तर विद्यार्थी मित्रांनो, झोपडीतील वास्तव काय होतं बघा, पुन्हा तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. आपण इथेच याचं झोपडीतील वास्तव आपण बघितलेलं आहे. 3 वास्तव आपल्याला लिहायचे आहेत. ओके, चुलीत अर्धी तोंड वासून पडलेला. ओके, ठीक आहे.
बसलेलं होतं. त्यांच्याजवळ एक तांब्या, एक जर्मनचं ताट, एक डेचकी असा संसार तोंड वासून पडलेला होता. ओके, त्यांच्याजवळ एक तांब्या, ओके, एक तांब्या इथे काय लिहायचं आहे, एक तांब्या लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक जर्मनचं ताट आणि एक डेचकी हे 3 शब्द लिहिल्यानंतर तुम्हाला इथे मार्क मिळून जाणार आहेत. जाऊया पुढे, बघूयात काय विचारलेला आहे पुढील प्रश्न. तर पुढे विचारलेला आहे, एका शब्दात उत्तर लिहा. विठ्ठल उमप यांच्यासमोर अण्णाभाऊंना मिळालेल्या कथेचे मानधन. ओके, विठ्ठल उमप यांच्यासमोर अण्णाभाऊंना मिळालेले कथेचे मानधन. तर कथेचे मानधन काहीतरी रजिस्टर म्हणून इथे काहीतरी देण्यात आलेलं होतं. अण्णांचं बोलणं मध्येच थांबून म्हणणार. ओके, ट्रान्झिस्टर विचारच करत राहिलो. मानधन केवळ एक ट्रान्झिस्टर. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्झिस्टर तुम्हाला एका शब्दात उत्तर लिहायचं आहे, तर फक्त शब्द लिहायचा आहे ट्रान्झिस्टर. बघा तुमच्यासाठी वेळेत वेळ काढून व्हिडिओ बनवत आहे आणि त्यासोबतच तुम्हाला उत्तरे देखील सांगत आहे. तर तुम्ही काय करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. नेक्स्ट टाईम तुमच्या विषयावरती 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी जी व्हिडिओ येणार तिची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या आईवडिलांच्या मोबाईलवरती येणार. तुम्हाला वाटेल तर तुम्ही बघू शकता तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर. ओके, जाऊया पुढे. दुसरा आहे अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झाले ते शहर. तर अण्णांच्या कादंबऱ्या ज्या शहरामध्ये अनुवादित झाले ते शहर लिहायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शहर काय आहे, मॉस्को. ओके, मॉस्कोमध्ये. ओके, तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, मॉस्को. तर याचं उत्तर फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे, मॉस्को. तर मॉस्को शहरात, मॉस्को शहर आहे. ओके, रशियाला नाही बरं का. हे बघा इथे मॉस्को म्हटलेलं आहे, तर मॉस्को हे उत्तर लिहायचं आहे. पहिल्यामध्ये तुम्ही काय लिहिणार आहे, ट्रान्झिस्टर, आणि दुसऱ्यामध्ये मॉस्को. त्यानंतर तक्ता पूर्ण करा. विभक्ती प्रत्यय आणि सामान्य रूप लिहायचं आहे. तर विभक्ती प्रत्यय काय आहे आणि त्याचं सामान्य रूप, शाही राणी. ओके, तर शाही राणी, तर राणी ही विभक्ती प्रत्यय आहे आणि सामान्य रूप आहे शाहीर. ओके, त्यानंतर माणसाला, तर ला हे काय आहे, विभक्ती प्रत्यय आहे आणि सामान्य रूप माणूस या त्याचं होणार आहे. त्यानंतर समत आहे अण्णाभाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. तुमच्या शब्दांत अण्णाभाऊंच्या राहणीमानाचे वर्णन करायचे आहे. तर अण्णाभाऊंचं राहणीमान कसं होतं, अण्णाभाऊ साठे. ओके, अण्णाभाऊ साठे यांच्यावरती हा आत्मचरित्रावरती हा थोडक्यात परिच्छेद देण्यात आलेला आहे. ओके, त्यांचं राहणीमान अगदी सरळ सोपं होतं, झोपडपट्टीत राहणारं राहणीमान होतं, परंतु त्यांना लोकशाहीर म्हटलं जायचं. ओके, जाऊया पुढे. पुढा विभाग आहे पद्य. पद्य विभाग आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न 2, पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृती पूर्ण करा. विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी. सर्वप्रथम कविता वाचून घ्या. विद्यानेचे मनुष्य आले श्रेष्ठत्व, ह्या जगामाजी न दिसे एकही वस्तू, विद्येनेही असाध्य आहे जी. देवुनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढतेसे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण नहा ज्यात वसे. नानाविध रत्नांची कनकांची असते भूषणे फार, परी विद्यासही एकही शब्दा यक नसे अलंकार. या साऱ्या भुवनी हित कर्या, विद्येसारख्या सका नाही. अनुकूलती जयाला नित्यत, या उणे नसे काही. गुरुपरी उपदेश करी, संकट समयी उपाही सुचावी. चिंतेत फळ देऊनी, या कलत तरुपरी मनोरथ पुरवी. या परी सकल सुखे जी देई, दुःखे समस्त जी वारी. तिया विद्या देवती अन्य भावे सदा भजा भारी. ओके, इथपर्यंतच हा परिच्छेद आहे आणि यामध्ये विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये म्हटलेलं आहे की विद्येमुळे सर्वच गोष्टी प्राप्त होतात, हो की नाही. तर बघूयात कोणकोणत्या गोष्टी ॲक्च्युलीमध्ये प्राप्त होतात आणि आपल्याला ते यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. ओके, नानाविध रत्नांची कानकांची अस्थिभूषणे फार, पारी विद्याची शोभदायक. हित करी विद्येती सका नाही, अनुकूल नित्य लागी उन्हे तैसेची. या गुरु उपदेश करी, संकट समयी उपायी सुचवी. चिंतित फळ देऊन या कल्पतरुमती पुरवी. त्यापैकी सकल सुखेची दोही, दुःखे समस्त जी वारी. विद्येची अनुभवे सदा भजा करी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, विद्येमुळे कोणत्याही यामध्ये भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. तर तुम्हाला यापैकी कोणत्याही 4 गोष्टी ज्या प्राप्त होतात आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. जाऊया पुढे. कोणाप्रमाणे ते चौकटीत लिहा. विद्या उपदेश करते, तर विद्या उपदेश गुरुपरी करते. तर विद्यार्थी मित्रांनो, ते काय लिहायचं आहे पुढे, गुरुपरी. त्यानंतर आहे विद्या मनोरथ पुरवते, तर कोणापरी विद्या मनोरथ पुरवते. ओके, मनोरथ कोणापरी पुरवते विद्या, ते तुम्हाला लिहायचं आहे. जस्ट इथे याचा आन्सर आपल्याला लगेचच मिळणार आहे. ओके, विद्या मनोरथ पुरवते. ओके, विद्या मनोरथ पुरवते. विधीच्या मनुष्या मनोवस्तू. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथमचा उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे आणि विद्या मनोरथ पुरवते याचं उत्तर देखील तुम्हाला मनोरथीपूर्वी कल्पतरुपरी. ओके, तर कल्पतरुपरी दुसऱ्याचं उत्तर आहे. विद्या इथे पहिल्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, गुरुपरी आणि त्यानंतर कल्पतरुपरी हे त्याचं उत्तर आहे. ओके, तुम्हाला या उत्तरे लिहायची आहेत. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, या भुवनी हित कर, विद्येसारखा सका नाही.
ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, अनुकूळ ती जयाला नित्यतया उणे नसे काही, या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ओळींचा अर्थ सिंपल भाषेत अशा पद्धतीने लिहायचा आहे की तुम्हाला विद्ये जी आहे ती एका व्यक्तीचं भलं करते. जसं की तुम्ही शिकतायत, नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीतरी कल्याण करणार आहात, हो की नाही. तर ते तुम्हाला लिहायचं आहे. कवीने वर्णन केलेल्या विद्येचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा. कवीने वर्णन केले विद्यार्थी मित्रांनो विद्येचं महत्त्व काय आहे, शिक्षणाचं महत्त्व हे तुम्हाला तुमच्या शब्दांत लिहायचं आहे. विभाग 3 मध्ये व्याकरण आहे. व्याकरणवर आधारित कृती सोडवायच्या आहेत. पुढील ओळीत अलंकार सोडवा. अलंकार सोडवायचा, हा आंबा म्हणजे साखरच. ओके, उपमेय लिहायचं आहे, उपमान लिहायचं आहे, साम्यवाचक शब्द लिहायचा आहे, समान धर्म लिहायचा आहे. त्यानंतर लिंग बदला. मुलगा, मुलगाचं लिंग काय होणार विद्यार्थी मित्रांनो, बदलल्यानंतर मुलगी. त्यानंतर फळा, तर फळाचं काय होणार, फळी. ओके, फळाचं फळी होणार का, ओके, फळाचं फळी होऊ शकेल का, ओके, होऊ शकेल. त्यानंतर आहे संधी सोडवा. संधी सोडवायची आहे नदीत, आणि त्यानंतर तपोधन. त्यानंतर खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायचा आहे, सचिन क्रिकेट खेळतो, शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवले. ओके, त्यानंतर खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. पाणी, पाण्यासाठी समानार्थी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो जल. आणि रात्र, रात्रासाठी समानार्थी शब्द काय आहे, निशा म्हणतात का. ओके, तुम्ही गुगलवरती सर्च करा, आय थिंक निशा. ओके, रात्रसाठी संध्याकाळ वापरतात शब्द, परंतु तुम्ही एकदा बघा की काय त्याच्यासाठी योग्य शब्द असणार आहे. त्यानंतर विभाग 4, तुमच्या सर्वांचा आवडता विभाग, ज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो उपयोजित लेखन. उपयोजित लेखन तुम्हाला करायचं आहे. प्रश्न 5, पुढील विषयावर पत्रलेखन करा. पत्रलेखन करायचं आहे. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी साहित्य सेवा मंडळ साखरवाडी यांना विनंती करणारे पत्र लिहा. विद्यार्थी मित्रांनो पत्रलेखन तुम्हाला करायचं आहे, विनंतीपत्र तुम्हाला करायचं आहे. ओके, त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे आहे. तुम्हाला खालील जाहिरातीचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. जाहिरात दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो वाचन करा आणि त्यावरती आधारित प्रश्नांची उत्तर लिहा. जाहिरातीचा विषय, तर विद्यार्थी मित्रांनो जाहिरातीचा विषय काय आहे, जाहिरातीचा विषय आहे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा पिसगाव. ओके, पिसगाव, तर हे त्याचं शीर्षक आहे किंवा जाहिरातीचा विषय आहे. जाहिरात देणारे, तर विद्यार्थी मित्रांनो जाहिरात देणारे कोण आहे, तर जाहिरात देणारे आहेत विद्यार्थी मित्रांनो शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव. बघू शकता तुम्ही, वाचून घ्या, तुम्हाला उत्तरे सापडून जातील. त्यानंतर वरील जाहिरातीमध्ये सर्वात जास्त आकर्षित करून घेणारे 2 घटक लिहा. तर कोणते 2 घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणतेही 2 घटक या जाहिरातीतील लिहू शकता. तुम्हाला जे आवडतील ते 2 घटक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर जाहिरात कोणासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात कोणासाठी आहे, तर विद्यार्थ्यांसाठी आहे, तसेच पालकांसाठी आहे. प्रवेश निश्चित करण्यासाठी, पालकांसाठी नाही आहे, परंतु जाहिरात पालकांच्यासाठी बनवली आहे की पालकांचं त्यावरती लक्ष जावं, केंद्रित व्हावं. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणते एका विषयावर निबंध लिहा. निबंध लिहायचा आहे, मी झाड बोलतोय. विद्यार्थी मित्रांनो झाड बोलतोय, सपोज तुम्ही झाड आहात, तर मी झाड बोलतोय यावरती तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे. त्यानंतर मी सैनिक झालो तर, यावरती तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने तुमची प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 8वी विषय मराठीची कृतीपत्रिका इथे समाप्त झालेली आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये लवकरच, याआधी तुम्ही जर व्हिडिओला 8 ते 9 दिवसानंतर किंवा 2-4 दिवसानंतर बघत असाल तर प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. इतर सर्व विषयांची, तुम्ही 2 दिवसाच्या लेट व्हिडिओ बघत असाल, ओके, तर तुम्ही सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत. आम्ही हिंदी झालं, इंग्रजी झालं, आता तुम्ही बघतायत. ओके, तुम्ही लेट बघतायत व्हिडिओला. जर तुम्ही लगेच बघत असाल तर तुम्ही काही तासांचा वेट करा, तुम्हाला सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील चॅनलवरती. ओके, तुम्ही जर कोणी मुलांचे पॅरेंट्स असाल आणि व्हिडिओ बघत असाल आपल्या मुलासाठी, सो प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आमची लवकरच नवनवीन व्हिडिओ तुमच्या पाहिल्यासाठी येत राहील. भेटूया आपण विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांना तुम्हाला प्रथम सत्र परीक्षेच्या, प्रथम सत्रांत परीक्षेच्या मी शुभेच्छा देतो आणि त्यापुढे तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत. तुम्हाला आत्ताच दिवाळीच्या सर्वांना मी शुभेच्छा देऊन टाकतो. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.